नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुत्ते गोसावी लिखित हरिगंध, परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ. आजचा आपला भाग चाललाय 17वा. वेदमूर्ती कृष्णम काकांना वंदन. थोर विभूतींना त्यांच्या वयानुसार कोणी वंदनीय मानत नाहीत, तर त्यांच्या ज्ञानाला, विद्वत्तेला, कार्याला मोठं मानून त्यांचा सन्मान करतात. हरिकाकाही त्यांना भेटणाऱ्या व्यक्तींना तिच्या योग्यतेनुसार सन्मान देत असत. गारगोटीत वेदशास्त्र संपन्न श्री कृष्णम काका शुक्ल या ज्ञानयोगी तपस्व्याची आणि हरिकाकांची एकदा गाठ पडली. कृष्णम काका या भागातील लोकांचं श्रद्धास्थान, चांगले व्यासंगी, ज्योतिषशास्त्रात पारंगत, त्यामुळे हरिमंदिरासारखीच इकडे देखील लोकांची अखंड वर्दळच असायची. हरिकाका आणि कृष्णम काका यांच्या भेटीने परस्परात झालेला संवाद मोठा लक्षणीय आहे. कृष्णम काकांनी काकांना नमस्कार केला. अहो शास्त्री बुवा, तुम्ही मला नमस्कार करू नका. अहो, माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानाने मोठे आहात म्हणून मी तुम्हाला नमस्कार केला. तुम्ही तर वेदशास्त्र संपन्न आहात, ज्ञानयोगी आहात. माझ्या आईने मला थोर विभूतींकडून नमस्कार करून घेऊ नकोस म्हणून आज्ञा केली आहे. ती आज्ञा मी माझ्याकडून भंग होऊ देणार नाही. आई हे सर्व देवतांचं दैवतच आहे, तिची आज्ञा कशी मोडता येईल? यावरूनच हरिकाकांची थोर मातृभक्तीही ध्यानी येते. मातृभक्त हरिकाकांचं स्मरण या रीतीनेही भक्तांना करता येईल. आमच्या घराण्याला एकनाथ महाराजांनी एक कफनी आणि एक दंडाडी म्हणजे दंडाही म्हणजे कुबडी दिलेला आहे. ती कफनी ज्यावेळी अंगावर असेल आणि ती कुबडी हातामध्ये असेल त्यावेळी इतर मंडळींप्रमाणे आपल्यालाही दर्शन घेता येईल, कारण त्यावेळी आम्ही गुरुरूप झालेलो असतो. इतर वेळी मात्र तुमच्यासारख्या ज्ञानयोग्याला माझा नमस्कार. तरीही तुम्ही सद्गुरू आहात. सद्गुरू म्हणजेच परब्रह्म. तुम्हाला माझा नमस्कार. हरिकाका आणि कृष्णम काका यांनी आपापल्या दृष्टीने परस्परांचं सत्पुरुषत्व ध्यानी घेऊन परस्परांना नमस्कार केला. याप्रमाणे संत काय किंवा सद्गुरू काय स्वतःचं मोठेपण मिरवीतच नाहीत, तर दुसऱ्यांचं मोठेपण आधी स्वीकारतात. त्यांच्या ज्ञानापुढे, साधनेपुढे विनम्र होतात आणि स्वतः अहंकारात न राहता दुसऱ्यांचा आदरच करतात. त्यामुळे ज्यांचा ते आदर करतात त्या व्यक्तीही खऱ्या संतकोटीतली असतीलच, तर त्याही तितक्याच अधिकाराने आपला सन्मान करणाऱ्या व्यक्तीचंही मोठेपण ध्यानी घेतात. ते स्पष्ट करून उलगडून दाखवतात आणि त्यांच्या अधिकाराला विनम्र भावाने वंदनच करतात. सत्संगाने चिंतामुक्त. सत्संगाचा लाभ जीवनात किती मोलाचा आहे हे हरिकाकांनी भक्तांना सांगितलं आहे. त्यांना अधिकाधिक सत्संगाची ओढ लागावी, गोडी वाटावी आणि त्यांनी आत्मोन्नती साधावी, यासाठी खरं तर त्यांनी हरिमंदिराबरोबर अनेक भक्तांच्या गावी दत्त जयंती, व्यास पौर्णिमा, एकनाथ षष्ठी आदी उत्सव सुरू केले. पाद्यपूजेचंही एक वेळापत्रक शुभवेळेनुसार आखून दिलं. त्याप्रमाणे वर्षभर या ना त्या कारणानं हरिभक्त एकत्र येतात. त्यांना सत्संगाचा लाभ होतो. त्यानिमित्ताने परस्परांशी असलेलं गुरुबंधुत्वाचं नातं अधिक दृढ होत जातं. त्यानिमित्ताने दैनंदिन रामरगाड्यातून थोडा वेळ का होईना सुटका होते. शिळल्या भागल्या जीवांनाही गुरुकृपाछायेत सत्संग विसावा मिळतो. एखाद्या मानसोपचार तज्ज्ञासारखी हरिकाकांची ही योजकता बघितली म्हणजे त्यातील अंतस्थ हेतू स्पष्ट होतो. माणूस सुखासक्त जीवनापाठी सतत धावत असतो. लहानपणी खेळ, तरुणपणी काम आणि वृद्धपकाळी चिंता यांच्या आहारी गेल्याने आसक्तीचं प्रमाण वाढलेलंच असतं. तेव्हा आसक्तीची जागा विवेकाने घेतली पाहिजे, यावरच काकांचा कटाक्ष असायचा. त्यासाठी त्याला सत्संगाची जोड दिली म्हणजे ईश्वरचिंतन आपोआप घडतं. त्यातून खोट्या आत्मप्रतिष्ठेमागे धावण्यातलं मिथ्यत्व ध्यानी येतं. साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाचा झगमगाट आयुष्य कमी होत असल्याचा साक्षात्कार देऊन जातो. जो सत्संगात चिंतन करील तो चिंतामुक्त होईल, अशी हरिकाकांची धारणा होती. स्वतःची स्वरोतोपरी काळजी घ्या, पण व्यर्थ काळजी करू नका, असं काका नेहमी सांगत असत. बाह्य रूपावर न भूलता हरिकाकांनी अंतरंग भक्तीवर भर दिलाय. जटा वाढवल्या, भगवी वस्त्र परिधान केली म्हणजे कोणी काही साधू होत नाही, तर सत्य, सेवाभाव, आत्मज्ञान ज्याच्या ठायी असेल तोच साधू जाणावा. ढोंग धत्तुऱ्याच्या मागे धावण्याने
माणसाची नुसती फसगतच होत नाही, तर आयुष्याची राखरांगोळी होते. व्रतवैकल्य, दानधर्म देखील वरवरचेच आहेत. स्वतःच्या प्रकृतीला मानवतील, काळाला अनुरूप असतील आणि त्यातून काही सत्य परिवर्तन स्वतःचं, कुटुंबाचं, समाजाचं होणार असेल तरच व्रतवैकल्य करावीत आणि दानधर्मही सत्पात्रीच करावा, अशीच काकांची शिकवण होती. त्यामुळे त्यांनी आपल्या भक्तांना कोणत्याही अवघड व्रतवैकल्यात कधीही गुंतवून ठेवलं नाही. त्यांच्या खिशाला गळती लागेल असं टोकाचं दानधर्म करायलाही सांगितले नाहीत. त्यांनी दिलेले नियम सहज अंमलात आणण्याजोगे विधायकच असत. 3 ऋणं त्यांनी सांगितली आहेत. प्रपंच असू देत किंवा परमार्थ करताना, आणि तो करताना देखील अनेक ऋणं आपण स्वीकारत असतो. कोणाच्याही ऋणात राहिल्यास त्याची स्वर्गातील चित्रगुप्ताच्या चोपडीत नोंद असते आणि मग ते फेडण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो, असं सांगणारी खरं तर आपली संस्कृती आहे. त्यामुळे कुणाच्याही ऋणात न राहण्याचा सत्प्रवृत्त माणसाचा पूर्वी प्रयत्न असे. आता कलियुगात मानवी मन अधिकाधिक आत्मकेंद्री बनत आहे. त्यामुळे जग पैशाने विकत घेता येतं, पैसा फेकला की जगात काहीही विकत मिळतं, असं मानणारे फार लोक झाले आहेत. पण या साऱ्यात त्या ऋणात आपल्याशी काही संबंध असतो याचंच विस्मरण त्यांना होत चाललेलं आहे. ऋणानी ऋषी अपाकृत्य मनोमोक्षे निवेशयेत, अनपाकृत्य मोक्षम तू सेव्यमानो वज्रती अधः. म्हणजे मनुष्य जन्माला येतो ते देवऋण, पितृऋण आणि ऋषी ऋण घेऊनच येतो. ही 3 ऋणं फेडल्याशिवाय माणसाला मोक्ष मिळत नाही. अशी या ऋणांची संगती लावून दिल्यामुळे निदान ते फेडण्याचं तरी माणसाला स्मरण राहावं, हा त्या मागला हेतू आहे. तर असो, देवाला संतुष्ट ठेवण्याने जसं देवऋण फिटतं, तसं पित्यालाही संतुष्ट ठेवण्याने पितृऋण फिटणारं असतं. परंतु ते फेडण्याचा प्रयत्न आज समाजात कितपत केला जातो? उलट काळाबरोबर 2 पिढ्यातील अंतर वाढतच चाललेलं आहे. याचंही भान आणि दुःख हरिकाकांना होतंय. ते त्यांनी नाना परींनी नेहमीच व्यक्त केलेलं आहे. पिता पुत्रातील परस्पर प्रेमच कौटुंबिक स्वास्थ्य राखायला सहाय्यभूत ठरतं. त्यासाठी दोघांनीही एकमेकांना समजून घेण्याची खरी गरज आहे. ते त्यांनी समजून घ्यावं म्हणून काका त्यांना वेळोवेळा किंवा अनेक वेळा एकत्र आणत असत. बाबा, पुढल्या वेळी येशील तर तुझ्या मोठ्या मुलाला सोबत घेऊन ये, असं कधी कधी बाबा गजबरांसारख्या दिग्गजांनाही ते बजावत असत. पित्याने आपल्या ज्ञानाचा, तोही अनुभवी ज्ञानाचा, आपल्या अपत्यांना लाभ करून द्यावा, परंतु त्यांना ते स्वीकारण्याचं संपूर्ण स्वातंत्र्यही द्यावं. किंवा आपले विचार त्यांच्यावर न लादता त्यांना प्रेमाने आपले विचार पटवून द्यावेत. त्यावर विचार करायला त्यांना भरपूर सवड आणि संधी पण द्यावी. त्यांनी डोळसपणाने ते स्वीकारलं तर त्यांचं मोकळेपणाने स्वागत आणि कौतुकही करावं. पुत्रांनीही पित्याचे सर्वच विचार बुरसटलेले प्रतिगामी समजून त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या अनुभव शिदोरीकडे, ज्ञानाकडे, विचारांच्याकडे आपल्या संकुचित आत्मकेंद्रित दृष्टीने बघता कामा नये. त्यांच्या ज्ञानाला अनुभवाचा अमृत स्पर्श आहे हे सत्य स्वीकारण्याचा मनाचा समतोल राखून पिता पुत्रात संवाद राखण्याचा आपणहून पुढाकार घ्यावा. म्हणजेच पितृऋण फिटेल. ऋषींनी दिलेल्या संस्कृतीचा, वाङ्मयाचा किमान परिचय करून घेऊन त्यातील सुसंस्काराचं सौंदर्य लढणं स्वीकारत तरी ऋणही फिटून मुक्तीचा मार्ग मुक्त होतो. माझा हरी देईल खाटल्यावरी. हरिकाकांनी कधी कोणाला कोरडा, केवळ शाब्दिक असा उपदेशच केलेला नाही आहे. गामू मामासारखा आपला अंधभक्त आजारी आहे, अडचणीत आहे, हे जाणून जयसिंगपूरला जातीने जाऊन त्यांनी धीर दिला आहे. डॉक्टरांचं बिल चुकतं केलं आहे. डॉक्टर भिरडी काकांनी भरलेले पैसे परत करायला लागले तेव्हा घेतलेले पैसे परत नको देऊस आणि पुन्हा त्याला मागू पण नकोस, मला कळव, असं आपल्या डॉक्टर विद्यार्थ्याला काकांनी बजावलं. त्यांच्याकडून कोणत्याही गुरुदक्षिणेची अपेक्षा न करता. हरिकाकांची अत्यंत तेजस्वी मुद्रा, भव्य देहयष्टी, भेदक दृष्टी असं ते करडं रूप पाहून त्यांच्याशी पटकन संवाद साधण्याची अनेकांना भीती वाटायची. त्यांनी प्रश्न विचारला की बुद्धिवंतांचीही गाळण उडत असे. एका प्रश्नातून दुसरा प्रश्न तयारच असे. काका, लॉटरीचं तिकीट केव्हा लागेल? तुम्ही रोज काम किती करता? तुमचं काम हीच तुमची लॉटरी आहे. वरवर पाहता काकांचे प्रश्न आणि त्यांनी दिलेली उत्तरं
साधीच असायची, परंतु त्यातील गर्भितार्थ जर नीट ध्यानी घेतला तर त्यात एखादं मौलिक सूत्र गोवलेलं असायचं. ते ध्यानी घेऊन आपल्या भक्तांनी आचरण ठेवावं अशी काकांची आंतरिक तळमळ असायची. कारण त्यात लोकांच्या तात्कालिक समस्येवर सुचवलेला तर तोडगा असायचाच, परंतु त्यातून त्यांना पुढील आयुष्याची ही दिशा दाखवण्याचं सामर्थ्य अनुसूत्य असे. पण हे किती लोकांनी जाणून त्यानुसार आत्मकल्याण साधून घेतलं आहे, हा ज्याचा त्यांनी शोधायचा विषय आहे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असा भोंगळ विश्वास काकांनी कधीही कोणाला दिला नाही. उलट हरीकडून काही हवं असेल तर आधी काही द्यायला शिका, असंच काका म्हणायचे. आणि हे देणं पैशाचं नसून प्रेमाचंच असायचं. प्रेम ही मोकळ्या मनाने, निरपेक्ष भावाने, निरागस वृत्तीने केलेलं खरं प्रेम काकांना इथे अभिप्रेत होतं. नुसती शाल पांघरून, पेढ्यांचा पुडा समोर ठेवून खरं प्रेम थोडंच असतं, असं काका म्हणायचे. एखाद्या व्यक्तीला प्रारब्धापासून मुक्त करणं म्हणजे त्याच्या पुनर्जन्माला प्रोत्साहित करणं असं त्यांना वाटायचं. त्यामुळे प्रारब्ध सुखाने कसं भोगता येईल याचा ते लोकांना मार्ग दाखवित असत. हरिकाकांचं जीवन असंच वरवर पाहता लौकिक भासलं तरी लौकिकात अगदी साधेपणाने राहूनही त्यांनी कार्य मात्र अलौकिक करून ठेवलेलं आहे. जे रंजले गांजले होते त्यांना तर काकांनी जवळ केलंच, परंतु कोणत्याही चमत्काराची मोहिनी न घालता बुद्धिनिष्ठांशीही बुद्धिप्रामाण्यानेच संवाद साधला आहे. त्यांच्यातील विद्वत्ता, कौशल्य, त्यांच्या क्षेत्रातील त्यांचा अधिकार अधिक चांगला कसा वाढवता येईल याचा त्यांच्या बुद्धीला रुचेल असाच मार्ग त्यांनी दाखवला. भक्तीची गोडी त्यांना लावली. भौतिक उन्नतीबरोबर त्यांची पारमार्थिक उन्नतीही व्हावी यासाठीच त्यांची अहर्निश काळजी निरपेक्ष भावाने वाहिली. म्हणून तर कितीतरी डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती असे विविध क्षेत्रातील मान्यवर मनात नाना शंका घेऊन नाना उद्देशाने हरिकाकांच्याकडे आलेत. परस्परांच्या कसोटीला उतरलेत आणि पाहता पाहता हरिकाकांचेच होऊन गेलेत. ईश्वर जर खरंच असेल ना तर मग तो दिसत का नाही, डॉक्टर सोनारांनी विचारताच काका म्हणाले, सिव्हिल सर्जन ना रे तू? ऑपरेशन करताना तू जसा ऑपरेशन थिएटरमध्ये लपून असतोस ना, तसाच ईश्वर भक्तांच्या हृदयात लपून असतो. जगातल्या सर्व शस्त्रक्रिया तोच करतो. आकाशात दिवसा चांदण्या का दिसत नाहीत, असा डॉक्टरांचा प्रश्न. काकांचं उत्तर काय, तर दिवसा प्रखर सूर्यप्रकाशामुळे जशा चांदण्या दिसत नाहीत तसा मानवी मनात मायेचा, अहंकाराचा झगमगाट असल्यामुळे माणसांच्या साध्या डोळ्यांना देखील परमेश्वर दिसत नाही. या उत्तराने डॉक्टरांचं पूर्णपणे समाधान झालं. मी जगभर फिरलो, अनेक संत महंतांना आजमावलं, परंतु हरिकाकांसारखा दुसरा गुरु कुठेही भेटला नाही, असं डॉक्टर सोनार सांगतात. यातच हरिकाकांच्या जीवनचरित्राचा आगळेपण सामावलेलं आहे. हरिकाकांसारख्या संतांमधून भगवंत प्रकटतो असं प्राचार्य कुलकर्णी मानतात, तेही डोळसपणानेच. 22 मे 1972 रोजी गोव्याचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या अध्यक्षतेखाली काकांचा अमृत महोत्सव साजरा झाला. त्या निमित्ताने केलेल्या भाषणात काका म्हणाले, मी आजपर्यंत काही केलंच नाही, आजसुद्धा काही करू इच्छित नाही. त्यांचे हे उद्गार मोठे सूचक, अत्यंत अर्थपूर्णच आहेत. कोण जाणे स्वरूप माझे, अशी जी खंत काकांनी व्यक्त केलेली आहे ती देखील सार्थच वाटते. हरिकाकांनी लौकिकाची रंगपंचमी खेळताना लौकिकाच्या पिचकारीतून उधळलेले अलौकिकचे रंगच लोकांनी चमत्काराच्या वलयात बुडवून टाकले. त्यामुळे काकांच्या खऱ्या रूपाचं दर्शन कोणाला कितपत झालं हे देखील तो हरीच जाणे. अनाथांना सनाथ करणं हा नाथांचा धर्मच हरिकाकांनी आयुष्यभर अनुसरलाय. स्वतःला ओळखलं तर आपल्या चुका आपल्यालाच कळतात, असंही काकांनी म्हटलेलं आहे. ते प्रत्येकाने स्वरूप जाणून घ्यावं याच अर्थाने. ज्याला स्वरूपच जाणता येत नाही, आपण कोण आहोत हेच कळत नाही, तो काकांना कसा बरं ओळखणार. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.